मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मीरा रोडला भेट देणार। मराठी वादानंतर ठाकरेंच्या सभेबद्दल मराठी भाषिकांमध्ये उत्साह। कायदा आणि सुव्यवस्थेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। संध्याकाळी 7 वाजल्यापासून बैठक होणार। मुंबईतून मोठ्या अपघाताचे वृत्त। वांद्रे येथील बहुमजली चाळ कोसळल्याने 12 जण जखमी। आतापर्यंत 10 जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात यश आले आहे। जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। बचाव कार्य सुरू। महाराष्ट्राचे काय झाले आहे? माझे सैनिक सत्तेसाठी नाही तर मराठीसाठी मारतात। महाराष्ट्र विधान भवनातील संघर्षानंतर राज ठाकरेंचा तीव्र प्रत्युत्तर। नितीन देशमुख यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधान भवनात गोंधळ घातला। आव्हाड त्यांच्या कार्यकर्त्यांसह पोलीस व्हॅन खाली झोपले। पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना खेचले। मुंबईच्या आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा। शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी एका कामगाराच्या अटकेवरून पोलिसांना धमकी दिली। चर्चेचा विषय व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। महाराष्ट्रात 30,000हून अधिक परिचारिका मागण्या पूर्ण न झाल्यास राज्यव्यापी बेमुदत संपाची घोषणा। मुंबई, पुणे, नागपूरमधील सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये आरोग्य व्यवस्थापन प्रभावित। रुग्णांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। ओला उबरच्या बेमुदत संपाचा आज 3रा दिवस। शहरांमध्ये प्रवासांना त्रास होत आहे। वाहतुकीचा अभाव ही समस्या बनत आहे। मीरा भाईंदरमध्ये राज ठाकरेंच्या रॅलीसाठी कडक सुरक्षा व्यवस्था। ठाकरेंच्या स्वागतासाठी जोरदार तयारी। अनेक ठिकाणी वाघ येतोय याचे पोस्टर्स देखील लावण्यात आले। मुलुंडवासियांनी पाणी कपातीसाठी सज्ज राहावे। पाईपलाईन दुरुस्तीसाठी उद्या 12 तास मुलुंडमध्ये पाणी पुरवठा बंद राहणार। पाणी आधीच साठवून ठेवा। हिंदू, बौद्ध आणि शीख व्यतिरिक्त इतर कोणत्याही जातीचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र स्वीकारले जाणार नाही। इतर जातींच्या लोकांचे आरक्षण रद्द केले जाईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत घोषणा केली। वसई विरार शहरातील फुटपाथ स्थिती वाईट। नागरिकांना पदपथांवर चालणे कठीण होत आहे। पावसाळा सक्रिय असूनही कोणतीही कारवाई केली जात नाही। भाजप आमदारांनी विधानसभेत झालेल्या भांडणाबद्दल माफी मागितली। गोपीचंद पडळकर म्हणाले, भाजपाच्या प्रत्येक निर्णयाचा आम्ही आदर करतो। भिवंडी शहर बनावट डॉक्टरांनी भरलेले आहे। महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने भिवंडीतील 5 बनावट डॉक्टरांवर कारवाई केली। हे बनावट डॉक्टर झोपडपट्टी भागात राहत होते। वसई विरारमधील रस्ते वाईट स्थितीत आहेत। रस्त्यांवरील खड्डे वाहन चालकांसाठी धोकादायक आहेत। महानगरपालिकेकडून दुरुस्तीच्या कामात निष्काळजीपणा। भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नेत्यांमधील भांडणांवर पोलिसांची कारवाई। आतापर्यंत 2 जणांना अटक। FIR दाखल। आता गोमांस पकडल्याबद्दल 5 वर्षांऐवजी 10 वर्षांचा तुरुंगवास। राज्यमंत्री योगेश कदम यांनी केंद्रात बेकायदेशीर पशुहत्येसाठी शिक्षेची दुप्पट तरतूद करण्याचा प्रस्ताव मांडला। ठाण्यातील वर्तकनगर विनयभंगाची घटना। 5 अल्पवयीन मुलींचा छेडछाड केल्याबद्दल पोलिसांनी 32 वर्षीय पुरुषाला अटक केली। विधानभवनात झालेल्या भांडणानंतर कडक निर्णय। विशेष परवानगी असलेल्यांनाच विधानभवन परिसरात प्रवेश दिला जाईल। मुंबईत सोने चांदीच्या किमतीत बदल। 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 89,100 वर पोहोचली तर चांदीचा दर प्रति किलोग्रॅम 1,13,900 वर पोहोचला। सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड विस्ताराचा शेवटचा टप्पा लवकरच सुरू होईल। यामुळे पूर्व आणि पश्चिम मुंबई दरम्यान प्रवास करताना 45 मिनिटे वाचतील।